श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं। या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर चंद्रदेवाची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं। यंदा ही पौर्णिमा 23 मेला साजरी केली जाणार आहे। वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखलं जातं। ही तिथी सगळ्यात पवित्र तिथी मानली जाते। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता। याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती सुद्धा झाली होती। बुद्ध पौर्णिमेची तिथी 22 मेला संध्याकाळी 5:57 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी 23 मेला संध्याकाळी 6:41 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 23 मेला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे। या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची त्याचबरोबर चंद्रदेवांची विधिवत पूजा तर करायची आहे, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत। हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे। आणि म्हणूनच आपल्याला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची। ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल। धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील, ज्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहील। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शुभ संयोग घडून आले आहेत। या दिवशी गुरु, शुक्र, रवी वृषभ राशीत एकत्र आल्याने त्रिगुही योग तयार होत आहे। तसेच गुरु रवीच्या संयोगामुळे आदित्य योगही तयार झाला आहे। या दिवशी गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य योगही जुळून आले आहेत। या योगांमध्ये सेवा, उपासना, त्याचबरोबर दान आणि काही उपाय करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं। हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप देखील म्हटलं जातं आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस। आणि बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला होता आणि बुद्ध हे श्रीहरी विष्णूंचे 9वे अवतार मानले जातात। आणि म्हणूनच जर आपण बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची सेवा केली, पूजा केली, आराधना केली, तर त्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी भरभरून प्रसन्न हे होणार आहेत। आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे, तर अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला, आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही। त्याचबरोबर आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही। तर हे सर्व समस्या का उद्भवतात, तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे। जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, त्याचबरोबर आपली ग्रहदशा चांगली नसेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर असे काही विशेष उपाय आपण केले, तर त्यामुळे आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला, आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागते। त्यामुळे आपल्या घरी आलेला पैसा हा टिकून राहतो, पैशाला पैसा हा लागत जातो, त्यामुळे आपल्या घरामध्ये धन हे वाढत जातं। त्याचकरता आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचं। स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्याला देवपूजाही करून घ्यायची। सगळ्यात पहिला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा। या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं। आपल्याला काय करायचं, एक भांडं घ्यायचं, त्या भांड्यामध्ये थोडेसे काळे तीळ, थोडंसं गूळ आणि पाणी, ह्या 3 वस्तू एकत्र करून त्या भांड्यामध्ये ठेवायचं आणि आपल्या देवघरामध्ये असणारे श्रीहरी विष्णूंसमोर हे भांडं आपल्याला संपूर्ण दिवसभर ठेवायचं आहे। हे भांडं ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये की आपल्यामध्ये असणारे अनेक दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळण्याकरता अतिशय प्रभावी असा हा उपाय मानला जातो। श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यानंतर आपल्याला तुळशीची सुद्धा पूजाही करायची आहे। त्याकरता आपल्याला काय करायचं, एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरायचं आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद, एक छोटासा गुळाचा खडा, त्याचबरोबर आपल्याला 2 लवंगा आणि त्याच्यामध्ये आपल्याला अगदी चमचाभर गाईचं कच्चं दूध
ह्या सर्व वस्तू एकत्र करून आपल्याला हे जल जे आहे ते तुळशीला अर्पण करायचं। तुळशीला अर्पण करताना आपल्याला एक धारेमध्ये अर्पण करायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत हे संपूर्ण जल अर्पण करायचं। त्याचबरोबर आपल्याला तुळशीच्या वृंदावनवर किंवा तुळशीच्या बाजूला जी जमीन असते तिथे आपल्याला हळद, कुंकू आणि तूप हे तिन्ही वस्तूंना एकत्र करून स्वास्तिकसुद्धा बनवून घ्यायचं आहे। स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्या स्वस्तिकला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत। तुळशीला सुद्धा आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला तुळशीभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्या। प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत। आता तुळशीभोवती जर प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती 11 प्रदक्षिणा मारल्या तरीही चालणार आहे। आता हा उपाय तर आपल्याला सकाळी करायचा। आता संध्याकाळी जो उपाय करायचा तो सुद्धा तुम्हाला सांगून देते। आता संध्याकाळी जो हा उपाय करायचा तो आपल्याला 6 वाजल्यापासून 7:30ची ही जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते। त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा। आपल्याला काय करायचं आहे, कणकेपासून 5 दिवे हे तयार करायचे। सर्व दिव्यांमध्ये श्रेष्ठ दिवा म्हणजे कणकेचा, म्हणून आपल्याला कणकेचेच बनायचं आहे। कणकेला आपल्याला घट्ट मळायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून ह्यापासून आपल्याला 5 दिवे हे तयार करायचे। प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात एकत्र करून वात ही टाकायची आणि प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे। आणि त्याचबरोबर प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि थोडेसे काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत। त्याचबरोबर प्रत्येक दिव्यामध्ये 1 लवंग आणि 1 हिरवी वेलचीसुद्धा आपल्याला टाकून घ्यायची। असे सर्व दिवे घेऊन आपल्याला देवघरामध्ये जाऊन बसायचं। एक प्लेट घ्या, त्या प्लेटमध्ये 5 हे दिवे ठेवा आणि देवघरामध्ये आपल्याला हे 5 दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत। आता हे दिवे प्रज्वलित केल्यानंतर ह्या दिव्यांना आपल्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायची आणि त्यानंतर ह्या दिव्यांनी 5 दिव्यांनी आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करून घ्यायची। आणि त्यानंतर पहिला जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या देवघरांमध्ये आपल्या देवांसमोर ठेवायचा आहे। दुसरा दिवा आपल्याला तुळशी मातेजवळ ठेवायचा। ठेवताना थोडेसे मूठभर तांदूळ ठेवा आणि त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे। आणि या दिव्याची वातसुद्धा आपल्याला उत्तर दिशेला करायची आहे, कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आहे, उत्तर दिशा ही भगवान कुबेरांची दिशा आहे। त्यानंतर आपल्याला 2 दिवे जे आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर डाव्या आणि उजव्या दोन्ही साईडला ठेवायचे आहेत। आणि त्यानंतर शेवटचा जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या घरामध्येच उत्तर दिशेला लावायचा आहे। उत्तर दिशेला त्या दिव्याची वात होईल अशा रीतीने आपल्याला आपल्या घरामध्येच एक दिवा जो आहे तो लावायचा आहे। उत्तर दिशेला जर आपण वात करून दिवा प्रज्वलित केला तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते, कारण उत्तर दिशा ही धनाच्या देवीची दिशा असते। आणि जर पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय आपण केला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होऊन तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करून तिला आपल्या घरामध्ये आगमन करण्याकरता प्रार्थनाही करायची आहे। अशा रीतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे। आता दुसऱ्या दिवशी हे जे कणकेचे जर तुम्ही दिवे बनवलेले असतील तर एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवून द्या, जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी ते दिवे खातील। हे सुद्धा आपल्याकडनं केलं गेलेलं एक प्रकारचं दानच मानलं जातं। आणि ज्या दिव्यांखाली आपण आसन ठेवलं असेल तांदळाचं तर ते तांदूळसुद्धा आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचे। अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा। नक्की करा, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन तुमच्या घरातलं असणारं सर्व दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।